बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। लाडकी बहीण विरोधात काँग्रेस पुन्हा कोर्टात गेले। लाडकी बहीण विरोधात काँग्रेस पुन्हा कोर्टात गेली आहे। सुनील केदारांच्या कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे। महाविकास आघाडीचा महिला विरोधी चेहरा उघड होतोय। राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। ही बंद करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरू असल्याचा आरोप होतोय। महिलांच्या खात्यात महिन्याला 1,500 रुपये देऊन महायुती सरकारनं आपलं आश्वासन खरं करून दाखवल्याची चर्चा आहे। महिलांनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिल्याचं महायुतीचे नेते सांगतात। यासोबतच नेमकं का याचिका दाखल केली, त्याचं कारण काय आहे आणि विरोधक आणि महायुती यांची काय भूमिका आहे, जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रवीण पाटील, बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर तुम्हा सर्वांचं स्वागत। राज्यभरात लाडकी बहीण योजनेचे पैसे गरीब, गरजवंत, कष्टकरी महिलांना मिळत आहेत, परंतु लाडक्या बहिणीच्या विरोधात असलेल्या काँग्रेसला हे पचनी पडत नसल्याचा आरोप होतोय। अगदीच योजना बंद पाडण्याच्या वक्तव्यापासून ते कोर्टात योजनेला आव्हान देण्यापर्यंत प्रत्येक प्रयत्न काँग्रेसने केलाय। काँग्रेसच्या सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेला अनिल वडपल्लीवार हा लाडकी बहीण योजना बंद करायला पुन्हा एकदा कोर्टात गेलाय। राज्य सरकारचा निर्णय असंविधानिक, मनमानी आणि तर्कहीन असल्याचा आरोप त्याने केलाय। याचिकाकर्त्याने या केलेल्या आरोपामुळे पुन्हा एकदा खळबळ सुरू झाली आहे। लाडकी बहीण योजना खरोखरच बंद होती की काय अशी भीती आता वाटायला लागली आहे। त्यामुळे सरकारच्या या योजना म्हणजे फसवेगिरी असल्याचं वडपल्लीवार यांनी दाखल केलेल्या याचिकात सांगण्यात आलं आहे। या अगोदर सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आली तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू अशी धमकीही दिली असल्याची चर्चा आहे। यावरून काँग्रेसची भूमिका स्पष्ट होते। एकीकडं लाडकी बहीण योजनेचा विषय आहे, निवडणुका तोंडावर आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्वासनं द्यायची, आणि दुसरीकडं महिलांना मिळणारा योजनेचा लाभ थेट काढून घेण्याची भाषा करायची ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आल्याचं महायुतीचे नेते यांनी आपल्या भाषणामधून वेळोवेळी उघड केलाय। राज्यातील बहिणीची सुख यांना पाहवत नसल्यानं ही योजना बंद करायला काँग्रेस जंग पछाडत आहे, असाही आरोप महायुतीच्या नेत्यांकडून होतोय। येणाऱ्या निवडणुकीत राज्यातील जनता काँग्रेस आणि महायुतीला यासोबतच महाविकास आघाडीला काय भूमिका देते, कशा पद्धतीची काँग्रेसला जागा दाखवून देते हे पाहणं सुद्धा आता तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। दरम्यान सरकारी तिजोरीमधून खर्च होत असलेल्या या महाराष्ट्राच्या लाडक्या योजनेला, लाडकी बहीण योजनेला खरोखरच या ठिकाणी वादंग निर्माण होऊन कायमची बंद केलं जातं का, हे पाहणं सुद्धा आता औत्सुक्याचा आणि महत्वपूर्ण विषय ठरणार आहे।